प्रेयसीसोबत लॉजवर गेलेल्या पतीला पत्नीने रंगेहात पकडलं। त्यानंतर पत्नी आणि तिच्या वडिलांनी पतीला फरफटत रस्त्यावर आणत चपलेने मारहाण केली। ही घटना बेळगावमध्ये घडली असून सोशल मीडियावर हा किस्सा तुफान व्हायरल झाला आहे। या प्रकरणात पोलिसांनीही लक्ष घालत तपास सुरू केला आहे। अविनाश भोसले नावाचा संबंधित तरुण बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी शहरात राहतो। तो एका लॉजमध्ये आपल्या प्रेयसीसोबत वेळ घालवत होता। याबाबत त्याच्या पत्नीला खबर मिळाली। पत्नीने तातडीने आपल्या वडिलांसोबत लॉजवर धाव घेतली। लॉजच्या खोलीचे दार उघडून त्यांनी अविनाशला बाहेर खेचून काढलं। पत्नीने तसंच अविनाशला लॉजमधून फरफटत बाहेर आणलं आणि रस्त्यावरच चपलेने मारहाण सुरू केली। चोप देतानाच ती त्याला दम देत होती। आपल्याला सोडून परस्त्रीसोबत का फिरत होतास याचा जाबही ती त्याला विचारत होती। तो तिला थांबवण्याचा, चपलेचा मार चुकवण्याचा प्रयत्न करत असतानाही तिने त्याला अनेक वेळा चपलेने बदडलं। यावेळी पत्नीच्या वडिलांनीही त्याला चांगलाच चोप दिला। अविनाश भोसले हा रोजंदारी करणारा कामगार आहे, मात्र त्याचे एका तरुणीशी सूत जुळले आणि अनैतिक संबंधाच्या नादात दोघं लॉजवर पोहोचले। पत्नीला याबद्दल आधीपासूनच संशय होता असे सांगितले जात आहे। त्यामुळेच तिने आपल्या वडिलांसोबत मिळून लॉजवर त्याला रंगेहात पकडण्याची योजना आखली होती। ही घटना घडली तेव्हा बस स्थानकाजवळ अनेक लोक जमले होते। काही लोकांनी या घटनेचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर शेअर केला आहे। चिक्कोडी पोलीस ठाण्याचे अधिकारी या घटनेचा तपास करत आहेत। त्यांनी पत्नी आणि पती दोघांनाही चौकशीसाठी बोलावले आहे। या घटनेत कोणालाही गंभीर दुखापत झाली नसल्याचे समजते। प्रेयसी घटनास्थळावरून पळून गेली असून पोलीस तिचा शोध घेत आहेत। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। अनेक लोक यावर प्रतिक्रिया देत आहेत। काही जण पत्नीच्या कृतीचे समर्थन करत आहेत, तर काही जण तिला चुकीचे ठरवत आहेत। पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून पुढील तपास सुरू आहे। दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल असे पोलिसांनी सांगितले आहे।